बारामती मंत्री मग आहात. त्यांना का पलीकडच्या लोकांना सुद्धा हाच प्रश्न विचारा ना पण मंत्री की मग म्हणजे ते जर जबाबदारी म्हणतात आपण म्हणजे- नाही ते जर म्हणता आहेत नाही मंत्री काय मी मंत्री नंतर आहे, पहिल्यांदा जो आहे माणूस आहे आणि तोही ओबीसीचा कार्यकर्ता पहिला आहे. मी हे आमदार मंत्रीपीठ नंतर शिवसेनासुद्धा सोडली मी ह्या ओबीसीच्या मंडल आयोगासाठी. त्यामुळे त्याचं मला काही कौतुक नाही आहे आणि अप्रूपसुद्धा नाही आहे. त्या मंत्रिपदाचं नाही, तुमच्या आमदारकीचं नाही, खासदारकीचं नाही, तो भाग नाही. आज मी ओबीसीसाठी काम करतो आहे, मागासवर्गीयांसाठी. त्यांना धक्का लागू नये. 54% लोक आहेत देशामध्ये सुद्धा, त्याच्यासाठी मी काम करतो आहे. आणि जर तुम्ही म्हणता की बा कशाला मोर्चा आंदोलन आहे, तर बा पलीकडच्यांना पण विचारा कशाला पाहिजे तुम्हाला मोर्चा आंदोलनं. जर ते म्हणतायत की धक्का न लावता तुम्हाला देणार आहोत मराठा समाजाला, तर मग कशाला मग मुंबईला जा, इकडे जा, तिकडे जा, हे आंदोलन करू. त्यांना पण तो प्रश्न विचारा ना. पण तुमच्या सरकारवरती मी आज नाही, मी देशामध्ये जे आहे रामलीला मैदान महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं 3 लाख लोक तिथे भरले होते फक्त समता परिषदेच्या नावाने 2006मध्ये. त्याच्यानं पटनामध्ये 7 लाख लोकांचं जे गांधी मैदान भरलेलं होतं. हरियाणामध्ये, पंजाबमध्ये, तुमच्या राजस्थानमध्ये, गुजरात, यूपी, आंध्र, सगळीकडेच मी जे आहे बिहारमध्ये तर कितीतरी माझ्या सभा झाल्या. त्यामुळे मी आज ते काम करत नाही, आज 30 वर्ष मी ते काम करतो आहे, देशभरात करतो आहे. आणि मला काय नेता बिता काय व्हायचं ते काय नाही. ते स्वतः मला नेता व्हायचं म्हणून कोणाला नेता मानत नाही. आपलं काम करत राहायचं. काय पांडुरंगाच्या चरणी हेच मागणार आहे की बा ह्या महाराष्ट्रामधील सर्वसामान्याचे म्हणजे शेतकरी असतील, कष्टकरी असतील, विद्यार्थी असतील, वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत, या सगळ्यांच्या ज्या अडीअडचणी जे आहे दिवसेंदिवस ज्या काही वाढत आहेत त्या पूर्णपणे सोडून सगळ्यांना आनंद प्राप्त करून द्या अशीच मागणी पांडुरंगाच्या चरणी करणार आहेत. आणि हे जे वादविवाद करणारे, वाढवणारे, त्यांना सगळ्यांनाच सुबुद्धी द्यावी. आणि आपसातले म्हणजे पक्षातले असतील, समाजातले असतील, हे सगळं जे आहे या सगळ्यांना जे पांडुरंगाने जे आहे सुबुद्धी देऊन शांत करावं सगळ्यांना. सर, हे वाद पेटवणाऱ्यामध्ये सत्ताधारी आहे का? अजिबात शक्य नाही. त्याने आम्ही ते होऊ देणार नाही. न्यायालयीन लढाईची वेळ आली तर लढणार. न्यायालयाची पण लढाई लढू आणि रस्त्यावरची पण लढाई लढू जर ओबीसीतून जर 60% मराठा समाजाला आरक्षण मिळालं. चला, धन्यवाद. न्यायालयाची पण लढाई लढू आणि रस्त्यावरची पण लढाई लढू जर ओबीसीतून जर 60% मराठा समाजाला आरक्षण मिळालं. चला, धन्यवाद.